मी माझ्या समाजावर पाहिले प्रेम करतो. ते 1.5 वर्षाचं जर 2-2 वर्षाचं लेकरावर अन्याय होणार असला ना, इथल्या एकाही आरोपीला सोडू नका, एकाला पण सोडू नका. खाली बस. मला ते लेकरं बघून तर मला आता कर्माला तयार नाही. गेला मारू द्या, त्या ताईचा पाय मोडला. याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघता तर बघू नका. 307 गुन्हे दाखल करून यांचा उद्देश वाईट कृत्य करण्याचा तिच्याविषयी होता. ह्या कलमा सगळ्या लावून घ्या. जर याच्यात सगळ्या कलमा लावून जर नाही तर मला 25 तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात लावून आंदोलन सुरू करावं लागणार होतं. मी भोकळे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय आणि आपण सुद्धा सगळेजण ठेवा, शांतता बाळगा. आपल्याला जवळ सहन होत आहे तोवर आपण सहन करू. शांततेत राहणं. कुणाच्या आईच्या नावं दिले असते ना सगळ्यांनी, फिर्याद दिली ना सगळ्यांनी, तर वकील साहेब थांबतील. ते सगळं बघून सगळ्या कलमा वाढतील. त्याच्यात कलमा वाढवायच्या तर ते वाढावं लागणार. त्या सगळ्या सर्व वाढावं लागतात. त्या आरोपींना लवकर पकडा. तुम्ही रात्रीच 11 जण अटक केलेत हे आम्हाला कळालं. तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडलेली. आम्ही तुमच्यावरती थोडे सुद्धा नाराज नाहीये, परंतु राहिलेले सोडू नका. राहिलेलं एक पण सोडू नका. मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागलंय खूप. त्या छोट्या मुलीला लागलंय, हिचा पाय मोडलाय. कलम 307 दाखल झाल्यात का? चर्चा सुरू आहे रे. गप्प बसतो मी इकडे. चर्चा व्हाय ना. ए अरे चर्चा सुरू आहे ना. पोलीस बांधव असं का पागल आहेत का तुम्ही? काय करायचं तुला? तुम्ही शांत बसा. राहू दे उभा. कलम कोणचे लागले पुढे? एफ आय. बाकी शांत बसा तुम्ही फक्त. बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्यात 307 वाढवा.